पक्षच हिसकावून घ्यायचा त्याच्यासाठी काहीतरी करायला लागेल. कारण का तिथे 2च मार्ग आहेत. अदृश्य शक्तीचे 2 ऑफर असतात. जर आमच्या म्हणजे इधर आईस करायचं, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी आणि पक्षात प्रवेश करून घ्यायचा आणि ते ऑप्शन घेतलं नाही आणि तुम्ही लढायचं ठरवलं, तर ते तुमचा पक्ष काढून घेतात आणि चिन्ह काढून घेतात. त्याच्यामुळे जो लढेल त्याच्यावर पूर्ण ताकदीने यंत्रणा किंवा त्याच्या विरोधातून त्याच्याकडून त्याचं जे आहे स्वतःच ते काढून घ्यायचं हे दिसतंय तुम्हाला. आणि हे महाराष्ट्राच्या विरोधात अदृश्य शक्ती आहे. अदृश्य शक्तीला महाराष्ट्र संपवायचं आहे, महाराष्ट्राचं नेतृत्व संपवायचं आहे. तुम्ही बघाल ते संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे जेव्हा भारतीय जनता पक्षाचेही मोठे नेते झाले, महाराष्ट्राचेही भारतीय जनता पक्षाचे आजचे मोठे नेते आहेत कुठे? ज्या मोठ्या नेत्यांनी संघर्ष केला, ज्या मोठ्या नेत्यांनी आज इतके वर्ष विरोधी पक्षात काम केलं, आज ते कुठे आहेत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये? मला सांगा, मी तुम्हाला 10 नावं सांगून सांगते भारतीय जनता पक्षाचे जे आज नेते होते, आज कुठे आहेत शोधायला गेले. हमारे महाराष्ट्र के मराठी चैनल पे एक प्रोग्राम चलता है हास्य जत्रा। बहुत कॉमेडी फिल्म है, बहुत कॉमेडी प्रोग्राम है ये हास्य जत्रा, हम सब लोग देखते हैं। राहुल नार्वेकर ने एक नया हास्य जत्रा का एपिसोड लिखा है। तो असली शिवसेना जो बाला साहब ठाकरे की है वो शिंदे को दिया। शरद पवार साहब अभी भी है, उनकी पार्टी जो है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, वो अजित पवार को दिया। लोग हंस रहे हैं, हास्य जत्रा है ये हंसने का एकदम जोरदार धमाका है हास्य जत्रा। 100% नावं फक्त बदलली, नावं बदलून निर्णय त्या ठिकाणी देण्यात आला। म्हणजे असं म्हणावं लागेल की बाटली तीच, औषध फक्त नवीन। आणि मग अशा पद्धतीने जर निर्णय घेतला जात असेल तर मग एवढा दिवस चर्चा कशाला घडवायची? म्हणजे तुम्ही चर्चा करून घेतली, आम्ही संविधानाच्या बाजूने बोललो, आम्ही जे खरंय ते तिथं सांगितलं, तरी सुद्धा निर्णय जो तुम्हाला द्यायचाच आहे, नाहीतर दिल्लीतून जी स्क्रिप्ट आली ती इथं महाराष्ट्राच्या, ते सुद्धा स्वाभिमानी महाराष्ट्राच्या अध्यक्षाला निर्णय घेण्यापेक्षा ती फक्त स्क्रिप्ट जर वाचायची असेल तर मग हे नाटक तरी कशाला करायचं? त्यामुळे लोकशाही, संविधान आणि या सगळ्या गोष्टीचं एकत्रित करून एक फुटबॉल केलाय आणि अहंकाराच्या नादामध्ये त्या फुटबॉलचा खेळ चाललाय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। भीती तर अशी वाटते 2024 नंतर या देशामध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर लोकशाही राहणार नाही, तसंच संविधानही राहणार नाही। दिल्लीच्या बॉर्डरवर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना अडवलं जातं, शेतकऱ्याला नाही तर शेतकऱ्यावर आघात करण्यासाठी तिथं ज्या धोराच्या कांड्यात त्या 30,000 कांड्या या मागण्यात आल्या आहेत, ऑर्डर देण्यात आली आहे। म्हणजे शेतकऱ्याचं इन्कम उत्पन्न डबल करण्याच्या ऐवजी तिथं धोराच्या कांड्या 30,000 आणण्यात आल्या आहेत। आणि ह्या कांड्या आज शेतकऱ्याच्या विरोधात दिसल्या। 2024 नंतर ते शेतकऱ्याच्या विरोधातही असतील, युवांच्या विरोधात असतील, सामान्य लोकांच्या विरोधात असतील। कारण का या देशामध्ये संविधान आणि लोकशाही 2024 नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर राहणार नाही असा विश्वास आमच्या सगळ्यांचा झालेला आहे।